तर बुद्धीची योग्यता जर वाढली आणि ती बुद्धीची योग्यता कशी वाढते, तर योगाने जी वाढते त्यालाच योग्यता म्हणतात. तर ती सच्चिदानंदाशी जो योग, म्हणजेच वृत्तींचा जो वियोग, निरोध जो वृत्तींचा आहे, योगच चित्तवृत्ती निरोध हा पतंजली महाराज सांगतात. तर तसा जर योग झाला तर ती बुद्धीची योग्यता वाढणारी आहे. आणि तो योग म्हणजे काय, तर बुद्धीची स्थिरता आहे. तिथे संकल्प विकल्प गेले, वृत्ती सगळ्या शमलेल्या आहेत. तर सर्व पाप क्षय जो आहे तो शेवटचा क्षय कशाचा होणार आहे, तर सर्व वृत्तींचाही क्षय होणार आहे. पहिल्यांदा तामस वृत्ती कमी झाल्या, राजस वृत्ती कमी झाल्या, त्या गेल्या, आणि शेवटी त्या सात्विक वृत्तीचाही क्षय आहे. बलिराजाचं उदाहरण देतात महाराज, की तो बलिराजा म्हणतोय तिसरं पाऊल आता कुठे ठेवू, जेव्हा विचारलं वामनांनी, तो म्हणाला माझ्या डोक्यावर ठेवा. आता सात्विक वृत्ती आहे, पण तो सात्विक अहंकार इतका मोठा आहे की परमात्मा जरी असला तरी मी त्याला देऊ शकतो. आणि त्या सात्विक वृत्तीमुळेच त्याचं कल्याण झालेलं आहे. पण त्याची जी पत्नी आहे विंध्यावली, ती म्हणते भगवंता यांना माफ करा म्हणे, हे अजूनही हे शरीर हे मस्तक माझं आहे अशी यांची बुद्धी आहे, आणि तुम्हाला देतो म्हणतायत. सर्व विश्वाची उत्पत्ती ज्यांनी केली त्याला दान करतोय, हे हा अहंकार यांचा जात नाहीये, त्यामुळे यांना माफ करा. तर तिची ही बुद्धी आहे ती इतकी विशाल झाली, तिथे सत्वगुणाच्याही पलीकडे ती गेलेली आहे. तर त्यामुळे सर्व पापक्षय करस तापदैन्य निवारणामध्ये पापाचा क्षय पूर्ण केव्हा झाला म्हणता येईल, महाराज जे सांगतात की समाधी लाभ झाला तरी वासना क्षय याचा अभ्यास करावा लागतो. ह्या ज्या वासना आहेत ते पापाचीच फळं आहेत. इव्हन स्वर्गकामाकरता केलेले जे कर्म आहे, आणि त्यांनी स्वर्ग मिळावा ही जरी इच्छा असली, सात्विक जरी असली, तरी त्यालाही पाप म्हटलेले आहे. महाराजांनी सांगितलेले आहे उपनिषदात, पुण्यात्मक पाप आणि पापात्मक पुण्य असे वेगवेगळे विभाग आहेत. तर हे जरी पुण्यात्मक असलं तरी हेही पाप झालं. पाप म्हणजे जे आपल्याला आनंद सच्चिदानंदापासून वेगळं ठेवतं, क्लेशरूप आहे पाप. त्यामुळे सर्व पापक्षय याच्यात कुठे ना कुठे ते वृत्तींचाही क्षय अपेक्षित आहे. आणि वृत्तींचा क्षय झाला की काय होतं, जसा जसा वृत्तींचा क्षय होईल तशी तशी ती बुद्धी मूढ अवस्थेपासून क्षिप्त अवस्था, क्षिप्त अवस्थेपासून विक्षिप्त अवस्था, विक्षिप्त अवस्थेपासून एकाग्र अवस्था, आणि एकाग्र अवस्थेपासून निरुद्ध अवस्थेपर्यंत जायले. निरुद्ध अवस्था म्हणजे वृत्ती संपल्या तिथे, आणि एकाकार वृत्ती जी आहे तीही गेली, आणि वासुदेव सर्वम, अहम ब्रह्मास्मी मधला अहम ही गेला, आणि वासुदेव सर्वम हेच फक्त शिल्लक राहिलं. तर ते फळ यातनं मिळू शकणार आहे. आणि म्हणून ही प्रार्थना मोठे महाराज करतात. आणि याचं फलश्रुती सांगतात शेवटी मोठे महाराज, य एतत् प्रयत श्लोक पंचकम प्रपठेत सुधी स्थिरचित्ता सा भगवत कृपा पात्रम भविष्यती. आता दोन भाग आहेत. य एतत् प्रयत श्लोक पंचकम प्रपठेत सुधी, पुन्हा फलश्रुती कोणाची होते, एक तर फलश्रुती काय आहे, तर स्थिरचित्तासा भगवत कृपा पात्रम भविष्यती. ठीक आहे, पण कोण, प्रपठेत सुधी, नुसते रोज एखादा म्हणेल मी रोज सकाळी उठल्याबरोबर म्हणतो अनुसायत्री संभूत दत्तात्रय महामध्ये, एकतर आपण स्तोत्र म्हणताना सुपरफास्ट स्पीडनी म्हणतो. महाराज दिगंबराच्या प्रवचनात म्हणालेले आहेत की या महामंत्राचा जप अर्थानुसंधानासकट झाला तर त्याचं विशेष फल आहे.
योगसूत्रकारही सांगतात चित्तस्थैर्याचे जे उपाय सांगितलेले आहेत, अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा, हा पहिला उपाय सांगितला. पण त्याच्यापेक्षाही परिणामकारक म्हणजे ईश्वर प्रणिधानात्वा, ईश्वराच्या प्रणिधानाने मिळेल हे सांगितलं. मग आता ईश्वराचं प्रणिधान, ईश्वराची भक्ती कशी करायची? तर तस्य वाचक प्रणवा, त्याचं वाचक ईश्वराचा निर्देश करणारच ते नाम आहे. प्रणव किंवा कोणतंही नाम हे ईश्वर निर्देशक आहे. तर त्या नामस्मरणाने तो घरेल, तो चित्तस्थैर्य मिळेल. पण ते नामस्मरण त्या अर्थानुसंधानास सकट झालं पाहिजे असं योगसूत्रकार सांगतात. आणि महाराजांनीही तेच सांगितलेलं आहे. तसं पूर्ण अर्थ सकट अनसूया त्रिसंभूत म्हणताना, अनसूया म्हणजे असूया गेल्यावर एक तर अत्री आणि अनुसूयांचं ध्यान घडून त्यांच्या पोटी आलेला, आणि मनातली असूया संपली आणि त्रिगुणाच्या पलीकडे गेलं की जो प्रकट होतं. दत्तात्रय महामते, महामते म्हणजे ज्याच्या मनात ज्या जी मती साक्षात्कार झालाय, म्हणजे सच्चिदानंद स्वरूपच ती मती झालेली आहे असा जर विचार करत याचं म्हटलं. त्यामुळे सुधी म्हटले. सुधी म्हणजे काय? तर सु म्हणजे चांगली, धी म्हणजे बुद्धी. बुद्धिमान नुसता असून उपयोग नाही, सुबुद्धी ती पाहिजे. कारण बुद्धिमान तर दुर्योधनही होता. अर्जुन आणि धर्मराजापेक्षा दुर्योधनाला जास्त बुद्धिमान म्हणायला पाहिजे म्हणालेत महाराज. का? कारण त्याचा निश्चय कायम आहे. मरतानाही तो म्हणाला, घ्या तुम्ही, काय आता सगळे मेले, राज्य करून करून तरी काय, मला मात्र युद्धात मृत्यू आलाय, मला स्वर्गाची प्राप्ती होणार आहे. म्हणजे शेवटपर्यंत त्याची बुद्धी मिळाली नाही, पण ती कुबुद्धी आहे, सुबुद्धी नाही. त्यामुळे सुधी म्हणजे सुबुद्धी असलेल्यानी जर ह्याचा पाठ केला तर तो स्थिरचित्त होऊन भगवत कृपापात्रम भविष्यती. आता सुधी म्हणजे काय? सुर आणि असुर. असुर म्हणजे असुरक्षती, जे अस्थिर क्षरणारक शरीर आहे त्याचं रक्षण करणं, प्राणाचं रक्षण करणं, हे ज्यांचं ध्येय आहे ते असुर. आणि सुरक्षिती, सु काय? सु म्हणजे शुभ, शिव. असं काय आहे? तर परमात्मा तत्व. तर त्याचं रक्षण करणं म्हणजे तिथे तयापदी लावी तिचे स्वचित्त, अखंड आत्मा अविनाशी दत्त, तयापदी जे लाविती स्वचित्त, वित्तभ्रमा सोडिती ते कृतार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. तर त्याच्या पदी म्हणजे त्याच्या पायाशी आहे, सगुण रूपाच्या पायाचं ध्यान करणं हे महत्वाचं आहे. पण तत्पद जे आहे त्या पदाशी स्वचित्त म्हणजे काय? तर तत्पदाने जे परमात्म तत्व निर्देश केलेलं आहे, सर्वव्यापी सत्तत्व जे आहे, सर्वव्यापी आहे, त्या तत्पदार्थाकडे सतत लक्ष आहे, असं ज्याचं चित्त लागलं तर ते कृतार्थ होतात. तर तसं सुधी म्हणजे कोण? त्याची बुद्धी सतत त्या आत्मस्वरूपाच्या चिंतनाकडे, गुरूंच्या स्मरणाकडे, ईश्वराच्या भक्तीमध्ये, आणि गुरुदेव एक मानुनी भक्ती, चित्त सद्बोध नक्षत्र महाराज जे मोठे महाराज म्हणतात तसं एकत्वानी, एकच रूप समोर ठेवून एकनिष्ठपणे जर तिथे जर लक्ष ज्यांचं आहे त्यांनी जर हे श्लोक म्हटलं, त्याचा अर्थ आपण म्हणायचं नाही असं नाही. कारण आपण ते म्हणत राहिलो तर कधीतरी ती आपली बुद्धी आहे ती जास्तीत जास्त सुबुद्धी होऊन आपण जास्तीत जास्त सुधी होऊ आणि जास्तीत जास्त भगवंताची कृपा मिळेल. भगवंताची कृपा अशी नाही आहे झाली नाही तर शून्य आणि झाली तर अगदी पूर्ण. जशी जशी आपली उन्नती त्याची तर तो कृपा घन आहे, सतत वर्षणारा मेघ आहे. आपली योग्यता त्याच्याच प्रार्थनेने वाढणार आहे. आणि ही जी स्तोत्र आहेत ती प्रार्थना कशी करावी हे आपल्याला कळत नाही, म्हणून ते महात्मे प्रार्थनाही तयार करून ठेवतात. तर ती निदान प्रार्थना तरी करावी, आणि कशी करावी
तर पूर्ण शरणागतीने, पूर्ण सुरुवातीचं स्मरण अनसूया का केलेलं आहे? दत्त महात्म्यातही मोठे महाराज म्हणतात की हा ग्रंथ आत्मज्ञान करून देणार आहे, पण कोणासाठी? अनसूय, जो निर्मत्सर आहे, असूया ज्याच्या मनातनं गेलेली आहे त्याच्यासाठी. तर त्याचप्रमाणे असूया सोडून, त्रिगुणाचा प्रभाव सोडून जेव्हा ही प्रार्थना होईल, तर स्थिरचित्तासा भगवत कृपा पात्रम भविष्यती. भगवत कृपेला पात्र तो होईल, म्हणजे त्याच्यानंतर कृपा होईल. आपण मागतानाही तू माझ्यावर कृपा कर असं मागतो, पण प्रयागच्या निमित्ताने जेव्हा महाराजांची मुलाखत नीलाताई घेत होत्या, तेव्हा महाराज म्हणालेत, आम्ही कसले मोठे म्हणे, श्रेष्ठ पुरुषांनी जवळ केलं तेवढंच मोठेपण. त्यांच्या कृपेनी पुढे कोणत्या तरी जन्मात त्या ईश्वराच्या प्राप्तीची योग्यता प्राप्त व्हावी, एवढीच प्रार्थना आहे म्हणाले. म्हणजे ती योग्यता प्राप्त व्हावी एवढीच प्रार्थना आहे. तुम्ही मला ती योग्यता द्या हा डिमांडच नाहीये तिथे. तर तसं आहे, तो भगवत कृपा पात्रम भविष्यती. आणि भगवत कृपा काय आहे? प्रसाद काय आहे? प्रसादम अनुग्रह बुद्धी. तर तो प्रसाद काय आहे? तर तो प्रसाद असा आहे की तो एकदा प्रसाद झाला की मग काही करायचं बाकी उरत नाही. जे या हृदयीचे त्या हृदयी घातले, आपणासारखे केले अर्जुना, असा जो काही या प्रकारचा ओवी ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिले 18व्या अध्यायात, तर ती कृपा आहे. आपणासारखे करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. पण ती योग्यता निर्माण होण्याकरता या सगळ्या स्तोत्रांचा उपयोग आहे. तर स्थिरचित्तासा भगवत कृपा पात्रम भविष्यती. आता ती भगवत कृपा आहे. भगवत कृपा म्हणजे हे नाही की अमक्या तीर्थक्षेत्री आयत्या वेळी जायला निघालो, रिझर्वेशन नव्हतं तरी झोपायला जागा मिळाली, मला नोकरी लागली, माझ्या मुलाबाळांचं व्यवस्थित सगळं, पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे. ही कृपा आहे का? आहे, ठीक आहे की रुची परमार्थात निर्माण व्हायला कधी कधी भगवान हे सकाम आपल्या उपासनेला फळं देतो, पण ही कृपा आहे का? जेव्हा संत महात्मे म्हणतात, न मिळो खावया न वाढो संतान, परी नारायण कृपा करो. याचा अर्थ काय? खायला नको मिळून दे, महाराज सांगतात प्रवचनात की खायला नको मिळवून दे, संतानांची वाढ होऊ नये, ही मागणी नाहीये. ते बाजूला ठेवलं त्यांनी. आणि मुख्य काय? परिनारायण कृपा करो. म्हणजेच याचा अर्थ संसारातल्या गोष्टी चांगले होणं ही त्यांची कृपा नाहीये, वेगळं आहे ते. खायला मिळणं, संतानांची वाढ होणं, त्यांची प्रगती होणं, त्यांच्या आयुष्यात सुख मिळणं, हे जे सगळं आहे ते झालं नाही झालं तरी हरकत नाही. परिनारायण कृपा करो म्हणजे ईश्वराची कृपा या व्यावहारिक गोष्टी मिळण्यापेक्षा भिन्न आहे. आणि ती भिन्न म्हणजे काय आहे? तर ह्या सगळ्या मागण्यात जे भगवंताचं संबोधन आहे, ती लक्षणं जेव्हा भक्तात येतात तेव्हा भगवंताची कृपा झाली असं म्हणावं. 13व्या अध्यायात ज्ञानी महात्म्यांची लक्षणं सांगताना भगवान म्हणतात, आणि महाराजही हे बऱ्याच वेळा हा श्लोक सांगतात की एतद ज्ञानम इति प्रोक्तम. आता 3-4 दिवसातल्या विचार शलाकेमध्ये पण ते आलंय, महाराजांनी लिहिलेलं, की ही ज्ञानाची साधनं म्हणून सांगितलेली आहेत, किंवा ती ज्ञानी माणसाची लक्षणं म्हणून सांगितलेली आहेत. पण तेच ज्ञान आहे म्हणाला. असूया नसणं हेच ज्ञान आहे. निर्मत्सर असणं, कोणाही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. म्हणजे पूजन करतानाच निर्मत्सर पाहिजे. त्याच्यानंतर कृपा म्हणजे हे सगळे जे
ईश्वराला जे सर्व संकट हारीन म्हटलंय, तर त्याचे भक्तही तसेच सगळ्यांची संकटहरण करणारे आहेत. नुसत्या ज्ञानेश्वर माऊलींनी जिवंत केलेलं आहे. तर त्यामुळे ईश्वर आणि सद्गुरू, संत महात्मे वेगळे नाहीत. त्यामुळे त्यांच्या महात्मना गतासा पंथा हे जे यक्षाला उत्तर दिलं धर्मराजाने, की पंथ कोणता? तर ज्या पंथांनी महात्मा गेलेत, तर त्या पंथाने आपल्याला जायचंय म्हणजे काय? तर ती लक्षणं आपल्यात येत आहेत की नाही पाहिजे, आणि ती येणं हीच खरी कृपा आहे. आणि ती येतात कशी? तर स्थिरचित्ताने येतात. म्हणून प्रार्थना जी आहे, बुद्धिदे रघुनायका समर्थ मागतायत, तेच आता मोठे महाराज मागतायत, की मम चित्तम स्थिर करू. कारण चित्ताचं स्थैर्य म्हणजेच बुद्धी अवस्था आहे. आणि सुबुद्धी काय आहे? तर आत्म मुख्य स्वरूपानुसंधान, तिथे बुद्धी स्थिर होणं हीच मोठी कृपा आहे. आणि तीच कृपा सुरुवातीपासून मोठ्या महाराजांनी मागितली, की मम चित्तम स्थिर करू. याचा अर्थ असा नाही की या स्तोत्राचं सामान्य एकाग्रतेसाठी वापर करू नये. सुरुवात तिथून आहे. अभ्यासात मुलांचं मन लागत नाही, मम चित्तम स्थिर करू म्हणा. बिरबिर होते, संकटाने डळमळीत होते मन, मम चित्तम स्थिर, त्यातनही मन स्थैर्याकडे जाणारच आहे. कारण मागितलेलंच आहे ना, सर्व पाप करस ताप दैन्य निवारणा, ताप दूर करणारं आहेच हे स्तोत्र. पण अल्टिमेट ह्याचा जो गोल आहे, शेवटचं काय मिळणार आहे? तर चित्ताची एकाग्रता, वृत्तीचा नाश आणि परमात्म प्राप्ती, आणि तीच खरी कृपा आहे. तर अशा प्रकारे हे खूप प्रासादिक, सगळी स्तोत्र मोठ्या महाराजांची प्रासादिक आहेत. आणि जसं व्यास स्वतः अवतार आहेत आणि त्यांचं महाभारत लिहायला स्वतः गणेश आलेले आहेत, तसं मोठे महाराज हे कलियुगात होणारा जो 16 अवतारापैकी योगीराज अवतार जो आहे, ते मोठे महाराज आहेत. आणि त्यांची ही स्तोत्रासकट सगळं जे वाङ्मय आहे, ते प्रकाशित करणारे शिवस्वरूप गुळवणी महाराज. आणि ऍक्च्युअल कोणी काम त्याच्यावर केलंय तर पूर्णावतारी दत्त महाराज. त्यामुळे 3 रूपांनी येऊन परमात्म्यांनी दिलेले हे सगळं भांडार आहे आपल्याला. तर त्याचा उपयोग आपल्याला जितका जास्त करून घेता येईल, अर्थाचं ज्ञान करून. आणि अर्थापेक्षा महत्वाचा आहे भाव. तर तो अर्थ समजून त्या स्तोत्राचा पाठ करताना त्या भावानी जर स्तोत्रपाठ झाला, तर चित्तस्थैर्याचा अनुभव येणार आहे आपल्याला. बैठकीला, ध्यान धारणेला बसायच्या आधी, नामस्मरण करायच्या आधीही जर या स्तोत्राचा पाठ करून बसलं, तरी तिथल्या तिथे अनुभव येतो की जास्त चित्तस्थैर्याचा अनुभव येतो. कितीही मनाची घालमेल होत असेल, मनातल्या मनात म्हणता येत नसेल, मोठ्याने म्हटलं, निश्चितच मनाच्या स्थिरतेत फरक होतं. इतकं हे तात्काळ फळ देणारं असं हे स्तोत्र आहे. काय नाही करून ठेवले मोठ्या महाराजांनी. आज मोठ्या महाराजांची पुण्यतिथी आहे, त्यानिमित्ताने त्यांच्या स्तोत्राचा आपल्याला अर्थ पाहता आला, त्यांच्याच कृपेने सेवा मिळाली. पण किती मोठं चरित्र आहे की आचार्य महाराजांच्या जशा रचना आहेत तशा, आणि त्यांच्यापेक्षाही प्रासादिक म्हणजे उपनिषदातले मंत्र म्हणा, गीतेचा अध्याय म्हणा, हे त्यांच्या रचनेत तिसरं अक्षर घेऊन, काही ठिकाणी पहिलं अक्षर घेऊन असं तयार होणार. हे सगळं केलंय कोणाकरता? एवढं सगळं त्यांनी करून स्वतःच्या शरीराकडे लक्ष नाही, सतत प्रवास आहे. बरं, शरीराकडे लक्ष नाही हेही आपण समजू शकतो. समाधी लावून बसले असते ना एका ठिकाणी, कोण विचारणार होतं त्यांना? पूर्ण आनंद स्वतःचा घेत राहिले असते. पण
केवळ दया आहे मनात, आपल्यासारख्या अडकलेल्या जीवांच्या बद्दल प्रेम आहे, म्हणून ही स्तोत्र रचना आहे. आणि जसं आपल्या आईनी, आपल्या वडिलांनी आपल्याला प्रेमाने दिलेली एखादी छोटी जरी वस्तू असली तरी ती आपण जपून ठेवतो. ती वस्तू पाहिली तर त्यांची आठवण होते. तर हे जी स्तोत्र आहेत, ते जन्ममरणातनं बाहेर काढू शकतील अशी शक्ती असलेली स्तोत्र आहेत. त्याचं पठण करणं, निदान आदरबुद्धी ठेवणं, आपल्याला काय मिळालंय याची जाणीव ठेवणं, एवढं जरी झालं तरी आपण एका प्रकारे त्यांचं स्मरण करून कुठेतरी त्यांचं उतरायितं होणं शक्य नाही. पण निदान त्यांचं स्मरण घडलं आणि म्हणून स्तोत्र झाल्यावर पण परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती विरचितम श्री दत्त स्तोत्रम संपूर्णम हे महाराजांनी खाली लिहून ठेवलेलं आहे. का? कारण ग्रॅटिट्यूड जर्नल वगैरे आता सगळे म्हणतात, पण ते आपल्या संस्कृतीचा पाया आहे. प्रत्येक स्तोत्रानंतर मोठ्या महाराजांचं स्मरण जर आपल्याला घडलं, तेवढी तरी मिनिमम कृतज्ञता आपण काय दाखवणार म्हणा. त्यांनी करून एवढे उपकार ठेवलेले आहेत आपल्यावर, आपण काय उतराई होणार. पण निदान त्यांचं स्मरण घडावं म्हणून त्या स्तोत्रपाठानंतर हेही म्हणत जावं. तर अशा रीतीने श्री दत्त स्तोत्र संपलेलं आहे. आता आपल्याला आहेत अजून 20 मिनिटं, तर आपण एखादं पुढचं हे सुरू करायचं का काका? चालेल ना? महाराजांचं प्रवचन वाचायला सुरुवात करू. हे रेकॉर्डिंग थांबवून परत नवीन करतो.